नमस्कार, मी भारती जाधव बोलते, पर्यावरणप्रेमी. जे आम्ही झाडासाठी हा लढा सुरू केला आहे तपवण्यासाठी. हे तपवण्याचं आत्तापर्यंत सगळ्यांना माहितीच आहे की काय काय घटना घडल्या. आता त्यामध्ये मी जात नाही आहे. तर मला फक्त अधिकृतरीत्या हेच सांगायचं आहे, म्हणजे खरं म्हणजे पहिल्यापासून आमची हीच भूमिका आहे का ह्या तपवण्यातलं एक एक झाड वाचलं पाहिजे. या झाडांना कुठलाही हात लावता कामा नये. साधुग्राम साठी ते हे मागत होते, तर आमचं असं म्हणणं आहे की साधूंच्या रहुट्या इथे लागू शकतात किंवा तुमच्याकडे बरेच तज्ज्ञ आहेत, तर तज्ज्ञ बोलून घ्यावे आणि झाडाला कुठलाही इजा न पोहोचता त्यांनी साधूची खूप चांगली व्यवस्था करावी. किंवा इतरही बरेच काही साधुग्राम हे म्हणजे फक्त साधुग्रामची जागा नाही आहे, जी जागा आरक्षित आहे ती सगळी जागा त्यांनी संपादित करावी आणि तिथे साधुग्राम अगदी मस्त आनंदामध्ये उभं राहावं. आपल्या नाशिकची शान आहे कुंभमेळा. अजून मला एक ठासून सांगायचं आहे, पर्यावरणप्रेमीचा कुंभमेळ्याला विरोध नाही. कुंभमेळ्याचा आम्हाला अभिमानच आहे, पण कुंभमेळा हा व्यवस्थित व्हायला पाहिजे. तो त्याच्यामध्ये कुठलीही भाविकांची आबाळ नाही व्हायला पाहिजे, साधू संतांची पण आबाळ व्हायला नको. पण त्याचबरोबर ही नाशिकची वृक्षसंपदा वाचली पाहिजे. नाशिकचा हे जे पौराणिक महत्त्व आहे, इथे राम राहिलेला आहे, सीताहरण झालेलं आहे, इथे शूर्पणखेचं नाक कापलेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट ह्याचे महत्त्व जे आहे ते तसं कायम राहिलं पाहिजे, याला कुठेही धक्का लागता कामा नाही. आणि दुसरे म्हणजे इथे असं आम्हाला कळलं आहे का इथे माईस हबसाठी ही जागा वापरण्यात येणार आहे. तर ही काही साधुग्रामसाठी नाही, पण माईस हबसाठी वापरण्यात येणार आहे. म्हणजे इथे कायमचं कॉन्क्रिटीकरण होणार आहे. इथे आंतरराष्ट्रीय परिषदा, काय मनोरंजन, काय हॉटेल, रेस्टॉरंट, सो मेनी थिंग्स जे काय असतील ते. पण आमचं असं म्हणणं हे आम्ही इथे होऊ देणार नाही, पण आम्हाला माईस हब आम्हाला नाशिकसाठी हवं आहे. नाशिक म्हणजे हे एवढी जागा असं नाही आहे, नाशिक खूप मोठं आहे. तिथे कुठेही प्रशासनाने जागा शोधावी आणि माईस हब हे आमच्याकडे आलंच पाहिजे, पण ते तपवण्यात नको, ही आमची एकदम स्पष्ट भूमिका आहे.